तुम्हाला पॉझिटिव्हिटीची गरज आहे, मग थोडा वेळ स्वतःसाठी द्या ना. कारण आपण जेव्हा खूप थकलेलो असतो, स्ट्रेस मध्ये असतो, कामाचा व्याप वाढतो, पैशाचे प्रॉब्लेम येतात, हे सगळ्या प्रॉब्लेम मधून स्वतःला जर एनर्जेटिक करायचं असेल तर थोडा वेळ स्वतःसाठी द्यावा. आणि आज आपण बघणार आहोत 12 राशीप्रमाणे कोणत्या राशीने काय केलं पाहिजे. सुरुवात करूया अग्नितत्वाच्या राशीपासून, म्हणजेच 1, 5, 9 या राशी ज्या आहेत यांनी काय केलं पाहिजे. जिथे खूप प्रकाशमय वातावरण आहे, जिथे खूप उत्साही वातावरण आहे, अशा वातावरणामध्ये स्वतःला थोडा वेळ दिला पाहिजे. त्याच पद्धतीने 2, 6, 10 या ज्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत त्यांनी तुमचं मूळ गाव, मूळ घर किंवा जिथे तुमचं मूळ कुलदैवत आहे अशा ठिकाणी तुम्हाला थोडा वेळ व्यतीत करणं गरजेचं आहे. त्यानंतर 3, 7, 11 या ज्या वायू तत्वाच्या राशी आहेत त्यांना काय करायचंय, तुम्हाला हवेशीर किंवा थंड वातावरणामध्ये किंवा उंच ठिकाणी अशा ठिकाणी जायचं आहे की तिथे तुम्हाला खूप प्रसन्न वातावरण मिळेल. राहिलेल्या राशी म्हणजे 4, 8, 12 म्हणजे जलतत्वाच्या राशी. या राशीने सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जिथे पाणी आहे तिथे तुम्हाला जायचंय. मग ते तलाव असो, स्विमिंग पूल असो किंवा समुद्र असो, अशा ठिकाणी जर तुम्ही गेला तर तुम्हालाच जाणवेल की त्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये काय कायापालट होते. हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी वास्तू मांगल्य चॅनेलला फॉलो करा.